नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या सर्व सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी महालक्ष्मी सोसायटी सबस्टेशन येथे पार पडली। सदर सभेचे अध्यक्षस्थान विद्यमान अध्यक्ष प्रवीण कदम यांनी भूषवले। ही सभा महालक्ष्मी सोसायटीच्या जागेचे लीज डीड करण्यासाठी सर्व सभासदांची मंजुरी घेण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याकारणाने ॲडव्होकेट संजय नवकुडकर यांना उपस्थित करण्यात आले होते। नवकुडकर यांनी सर्व सदस्यांना लीज डीडचे महत्त्व पटवून दिले आणि हा विषय बहुसंख्येने पारित करण्यात आला। सचिव प्रदीप जाधव यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि संचालक मंडळाची ओळख करून दिली। ही सभा 260 सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली। ही सभा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रवीण कदम, उपाध्यक्ष आप्पासाहेब मगर, सहसचिव गुरुदत्त होळकर, खजिनदार एकनाथ ढंगारे, घरकुल फेडरेशनचे सहसचिव नितीन चव्हाण, मार्तंड सोनावणे, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक कोळसुलकर, सचिन नागती, अशोक पाटील, प्रकाश वानखेडे, स्नेहा आयरे यांनी प्रयत्न केले। आणि जर मोजता येत नसेल तर राष्ट्रगीत सुरू करेंगे। सुरू कर। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधित रंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। नमस्कार, मी महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित खारघर सेक्टर 15 त्यांचे सचिव प्रदीप जाधव। आजची जी सभा होती ती लीज डीडबाबत आम्ही पूर्वनियोजित करून लावली होती। ह्या सभेचं हे वृत्तांत एवढं होतं की लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी आणि त्यांना आपला जागा आपल्या नावावर कशी व्हावी, कशा प्रकारे व्हावी त्याकरता आम्ही नियोजित वकील निगुडकर साहेबांना आमंत्रित केलं होतं। त्यांनी पण अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली। ही सभा नियोजित करत असताना आमच्या सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष प्रवीण कदम, खजिनदार एकनाथ ढंगारे साहेब, अध्यक्ष अशोक कोळसुलकर, सचिन नागती आणि काही सदस्य तसे आमचे लिपिक पाटील साहेब हेही उपस्थित होते। कारण की सभा आपण घ्यायच्या अगोदर आपल्याला कोणत्या अडचणी येतील त्यांची आम्ही चर्चा करून मग ही सभेची तारीख आपण डिक्लेअर केली। आम्हाला माहीत नव्हतं की असं एवढं रिस्पॉन्स सभेला भेटेल आणि आम्ही आनंद आहोत की एवढ्या सदनिकाधारकांना रिडेव्हलपमेंटची गरज आहे। आम्हाला पण वाटतं की आमचं रिडेव्हलपमेंट लवकर होईल आणि ह्या उपस्थितीनुसार आम्हाला असं वाटतं की आम्ही जी वाटचाल सुरुवात केलेली आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात आहे। कोणाला न डावलता आणि कोणाला आंध्रात न ठेवता ही आम्ही उत्तम प्रकारे सभा आजची घेतलेली आहे। नमस्कार, महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेची आज विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडली आणि आमच्या सर्व कार्यकारी समितीने जी मेहनत घेतली या मीटिंग प्रत्येक सभासदामागे पडेपर्यंत पोहोचण्यासाठी ती मेहनत आज फळाला आली। आज जवळजवळ 250च्या आसपास म्हणजे 384 पैकी जवळजवळ 70% लोक आज जनता म्हणजे सर्वसाधारण सदस्य या ठिकाणी उपस्थित होता आणि जो आज मनसुबा आमचा होता की खऱ्या अर्थाने लीज डीडसारखा जो विषय आहे तो विषय मोठ्या संख्येने पास करून घ्यायचा। आणि खरंच आजच्या मीटिंगमध्ये आम्हाला जाणवलं की प्रत्येक सदनिकाधारक जो घरकुलमध्ये आहे ज्याने सिडकोमध्ये ही घरं घेतली आणि आज त्या घरांची अक्षरशः इमारतींची दुर्दशा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जे पुढचं पाऊल आम्हाला टाकायचं रिडेव्हलपमेंट संदर्भातलं आणि ते पाऊल टाकण्यासाठी आम्ही जी कार्यकारी मंडळ आहे हे आम्ही एवढे आनंदी आहोत की जर इतकं सर्वसाधारण सभासद आमच्या मागे जर असेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणाने या घरकुलला या महालक्ष्मी सोसायटीला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून देऊ। धन्यवाद।